केंद्र श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत परिसर हे सदर. याचं लेखन आहे डॉक्टर सुधीर कुंभार यांचं. श्रोते हो, कोणत्याही श्रीमंत माणसाकडे पैशाचं झाड नसतं किंवा पैशाचा पाऊस कुठेही पडत नसतो. आपल्याला लहानपणापासून सर्वांना याचं कुतूहल असायचं. पण जसजसे आपण मोठे होतो, शिक्षण घेतो आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी आपली धडपड सुरू होते, त्यावेळी कष्टाची जाणीव आपल्याला व्हायला लागते. अनेकदा दुसऱ्यानं व्यवसाय सुरू केला आणि त्याला फायदा होतोय हे पाहून इतरही तोच व्यवसाय त्याच एरियामध्ये सुरू करतात. यामुळे एकाच रस्त्यावर एका ठराविक भागात अनेक झेरॉक्स सेंटर, मोबाईल दुरुस्ती, जनरल स्टोअर्स आणि धाबे सुरू होतात. यामुळे सर्वांच्याच व्यवसायावर परिणाम होतो. अनेकांना काही निसर्ग आणि पर्यावरणासंबंधी चांगले छंदही असतात. अर्थातच हे छंद आवडीनं त्यांच्याकडून जोपासले जातात. लहानपणी लागलेला एखादा छंद त्यांच्या व्यक्तिमत्वात बदल घडवून आणू शकतो. अशा व्यक्ती छंदामुळे व्यसनापासून दूर असतातच, पण मानसिक, शारीरिकदृष्ट्या अतिशय तंदुरुस्त असतात. अशा छंदातून उपजीविकेचं साधनही त्या व्यक्तीला मिळू शकतं. पोस्टाची तिकीटं आणि नाणी संग्राहक तसंच दुर्मिळ वस्तूंचा खजिना असणारे छंदप्रेमी व्यक्ती स्वतःचे एखादे संग्रहालय आणि म्युझियमही काढू शकते. पुण्यातल्या राजा केळकर म्युझियम किंवा कीटक संग्रहालय ही 2 उदाहरणं आपल्यासमोर पुरेशी आहेत. शिल्पाकृती, काचेच्या वस्तू, जुनी पुस्तकं, लाकूड कामाचे संग्रहित नमुने एवढंच नाही तर ग्रामीण भागात वापरल्या जाणाऱ्या कृषी क्षेत्र आणि बलुतेदारांच्या अवजार आणि हत्यारांचं प्रदर्शन एखाद्याला रोजगार प्राप्त करून देऊ शकतो. एखाद्याला पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या बाबींची योग्य प्रकारे जाहिरात करणं जमलं तर किंवा डिजिटल युगात इतर सोशल मीडियातून पर्यटन क्षेत्राचा प्रचार करण्याचं कौशल्य त्याच्याकडे असेल तर दुधात साखर. सहलीला येणाऱ्यांना असं काहीतरी हवंच असतं. यांचा छंद दुसऱ्यांनाही त्यामुळे रोजगार प्राप्त करून देऊ शकतो. निसर्ग आणि फोटोग्राफीचा छंद, व्हिडिओ शूटिंगचा छंद, निसर्ग निरीक्षण, शिक्षण, आरोग्य, स्थानिक खाद्यपदार्थ यावरील मनोरंजक उपयुक्त व्हिडिओ हे काढून त्यातून चॅनेल चालवून कमाईचं साधनही म्हणून या छंदाकडे कोणी पाहतं. एखाद्याला किल्ल्यावर किंवा निसर्गात भटकंतीची आवड असेल तर प्रशिक्षित गाईड म्हणून तो कार्यरत झाला तर तो अल्पावधीत सर्व परिचित गाईड म्हणून ओळखला जाईल. यातच भर म्हणून जर त्या छंदिष्टाकडे बऱ्यापैकी सादरीकरण कौशल्य असेल तर तो नक्कीच एखादी टुरिस्ट गाईड संस्थाही सुरू करेल. रोपावर कलम करण्याचं कौशल्य असलेल्या अनेक व्यक्ती त्यांचा निसर्ग जोपासण्याचा आवडीचा छंद जोपासत त्याचाच एक व्यवसाय सुरू करून त्यातून कायमस्वरूपी नर्सरी उभी करून अनेकांसाठी रोजगार निर्मिती करतानाही दिसून येत आहेत. काष्ठशिल्प तयार करणं, निसर्ग चित्र काढणं, चित्र रंगवणं, कार्टून करण्याचा छंद एखाद्याला हजारो रुपयांची कमाई करून देऊ शकतो. फक्त काळ्या बॉलपेननं हँडमेड पेपरवर चित्र काढून जर्मनीमध्ये विकणारा आणि आपला चरितार्थ चालवणारा एखादा विद्यार्थी छंदाच्या जोरावर मोठा झालेला दिसतो. मजेत आयुष्य जगताना दिसतो. छंद जोपासणारी व्यक्ती नियोजन करू शकते, वर्गीकरण करू शकते, ती नाविन्यता असणारी असते, तिच्यात कामाचं सातत्य असतं आणि ती व्यक्ती कलाकारी जपणारी असते, आनंदी असते आणि कृतिशीलही असते, अनेक बाबींसाठी वेळ देणारी आणि मेहनती असते. अशा व्यक्तीकडे अनेक गुण असतात. त्यामुळे ज्या व्यवसायात ती असते तिथंही वेगळं पण जपते आणि दुसऱ्याचं जगणंही सुकर करते. अनेक संग्रहकांना संग्रहाचा जडलेला छंद मानवी इतिहास उलगडायलाही उपयोगी पडलेला आहे. तर काही ठिकाणी जगाला संपन्न विज्ञानमय करायला हेच छंदिष्ट आजही उपयोगी पडतायत. मानवजातीला यापुढेही ते उपयोगी पडणार आहेत. एकूण काय, निसर्ग जोपासण्याचा छंद माणसाला मान, धन आणि रोजगारही मिळवून देतात. आत्ताच आपण ऐकलं परिसर हे सदर. याचं लेखन होतं डॉक्टर सुधीर कुंभार यांचं. हा कार्यक्रम